नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मौजे धनेगाव येथे पत्रकार परिषद संपन्न। दक्षिण नांदेड शिवसेना तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे व मनोहरराव पाटील शिंदे यांच्या वतीने दिनांक 8 मार्च रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव पाटील शिंदे व मनोहरराव पाटील शिंदे पत्रकार माध्यमांशी बोलताना म्हणाले, जय महाराष्ट्र। मी दक्षिण तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट गेल्या 2-4 दिवसाखाली झाला। मी माझ्या कंपनीतून वाघाळकर पेट्रोल पंपला डिझेल भरून माझ्या घराकडे निघाले असताना एक भरधाव गाडीने आयचरने मागून येऊन माझ्या गाडीला उडून पुढं निघून गेल्यानंतर ते पूर्ण आयचर जाऊन थांबल्यानंतर आमची चर्चा झाली। इतक्यामध्ये ग्रामीणचे काही कॉन्स्टेबल आपले आल्यानंतर आम्हाला म्हणजे रिस्टोर केलं की आबा त्यांच्यावर गुन्हा दाखल करू आणि गाडी सोडून द्या। आणि त्यांच्या म्हणण्यावर गाडी मी सोडून दिल्यानंतर आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये आमचे मनोहर पाटील शिंदे जिल्हा परिषद सदस्य आमचे भाऊ तिथं आल्यानंतर त्यांनी आम्ही चर्चा केली व्यवस्थित। त्यांनी आम्हाला तिथं उत्तर चांगलं दिलं की बाबा आता रात्र झाली की उद्या सकाळी या तुमचा गुन्हा नोंद करून घेऊ। आम्ही म्हटलं ठीक आहे। पोलिसाची विनंतीने आम्ही माघारी गेल्या पण आम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर गुन्हा दाखल करत असताना इथं गाडी नसताना आम्ही त्यांना विचारलं जबाब की बा इथं गाडी नव्हती तर साहेब काय झाली गाडी, तुम्ही गाडी आम्हाला आज या म्हणून सांगितलं होतं तर त्यावेळेस गाडी नसल्यामुळे त्यांनी उत्तर आम्हाला दिलं की आम्ही सोडली नाही, PI साहेबांना सोडली। मग आम्ही जबाब विचारासाठी आमचे भाऊ बंधू समधी मिळून आम्ही साहेबांकडे गेलो। मग तिथे गेल्यानंतर आम्हाला उडवाउडवीचे उत्तर भेटले की गेल्यानंतर आम्हाला वागणूक पदाधिकारी असताना आम्हाला काय बसा वगैरे काही म्हणलं नाही त्यांनी। आम्ही साहेबाला विनंती केली, साहेब असं आमची झाला आम्ही आज सकाळी तर आलो होतो, रात्री उशीर झाला त्यामुळं कॉन्स्टेबल त्यांनी आम्हाला जा म्हणून घरी गेलो। पण आज मी सकाळी आलो तर गाडी नाही आणि साहेब तुम्ही सोडले म्हणून तुमचं नाव सांगाले पिंचोलीकर साहेबाला आम्ही विचारलो। ते ठाण्याचे PI आहे, त्या PI साहेबांना आम्हाला म्हणलं आम्ही गाडी सोडली, आम्हाला तुम्हाला काय करायचं करा आणि तुम्ही इथं जास्त गोंधळ घालू नका। आम्ही शांततेपणे बोलत असताना त्यांनी आम्हाला गोंधळ घालायचा विचार केला आणि आम्हाला वागणूक अशा पद्धतीची रीत असं काय आम्ही गुन्हेगार आहोत अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी वागणूक दिली। त्या वागणूक दिल्यानंतर साहेब आम्ही असं का वागणूक दिलं आम्हाला, आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने विचारलो। आम्ही कधी पोलीस स्टेशनला येत जात नाही कारण का आम्ही स्वतःच्या गाडीसाठी घेतो, कारण का आम्हाला जीव मारण्याची धमकी किंवा मला याच्यातून काय असं निपसन झाले साहेबांना विचार साहेब आमचं काही केलं असतं तर काय केलं असतं, तुम्ही इतक्या लोक गाडी नाही सोडायची होती तर नाही म्हणजे ते आम्हाला तुम्ही विचारायचा अधिकार नाही आणि तुम्ही आम्हाला विचारू शकत नाही आणि तुम्ही आमच्या ऑफिसच्या बाहेर व्हा आणि आम्हाला बाहेर काढल्यानंतर आम्हाला तिथं साहेबांनी वागणूक बरोबर दिली नाही। त्यामुळं आम्ही आज आमच्या पत्रकार साहेबांना बोलून आम्ही पत्रकार परिषद घेतो। आम्हाला न्याय भेटला पाहिजे की या ग्रामीण PI साहेबाची पिंचोलीकर साहेबाची ताबडतोब बदली व्हावी किंवा आम्ही जर बदली नाही झाली तर आम्ही पुढच्या याला आम्ही आंदोलनाला सज्ज आहोत। आपलं वाहन कोणतं होतं आणि ज्या वाहनाने धडक दिली ते वाहन कोणतं होतं? ते मला धडक दिलेलं वाहन आयचर होतं, ते होतं राजस्थानचं। तर राजस्थानची गाडी आता माझं किनोवा क्रिस्टा गाडी माझी होती। 6 महिने गाडी घेतली झाली होती। माझ्या गाडीचं प्रचंड 2-5-6 लाखाचं नुकसान झालं। मी पुन्हा गाडी घेऊन मी संबंधित याला गेलो शोरूमला, पुन्हा तिथं गाडी टाकलो तरी आम्हाला आजही कार्य गेलं तरी साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं नाही, आम्हाला काही भेट दिली नाही। त्यामुळं आम्ही पुढे जायचा विचार केला। वरिष्ठांनी मी एक चांगला पदाधिकारी असताना सुद्धा अशी वागणूक भेटत असेल तर सामान्य माणसाची काय होईल ही आम्हाला चिंता पडली, कारण का इथं अनेक अवैध धंदे चालू आहेत। तर आम्ही कुठल्या अवैध धंद्याबद्दल आम्ही गेलो असताना सुद्धा उत्तर नाही बोलत नाहीत, समाजाला उत्तर देत नाहीत। गेलं तर आम्हाला उतरणार आम्हाला आमचा कधी फोन उचलत नाहीत किंवा आमचं हे नाही तर आम्ही गुन्हेगार असल्यासारखं आम्हाला वागणूक भेटते। यासाठी आम्ही आज माननीय निरीक्षक SP साहेबांना भेटायचं आम्ही नियोजन द्यायला चाललो तरी आम्हाला SP साहेबांनी ताबडतोब आम्हाला PI आणण्याची दुसरे बदलून द्यायचं विनंती करावी ही यांना साहेबांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
पाटील झाल्यावर मी स्वतःहून त्यांच्या कब्जात गाडी दिली. गाडी दिल्याच्या नंतर मी त्याला विनंती केली की ताबडतोब नोंद घ्या, आमचा FR घ्या आणि गाडी तुम्हाला सोडायची असेल तर सोडून द्या. तर त्यांनी सांगितलं की मी उद्या नोंद घेतो, तुम्ही उद्याच्याला या, आज कुठलाही याच्यावर बहस नका. म्हणल्याच्या नंतर आम्ही मांजरमकर आणि चिंचोलकर साहेबांवर भरोसा ठेवून आम्ही गाडी सोडून दिली ठाण्यामध्ये जाऊन आम्ही चौकशी केली. ठाण्यात गाडी होती. दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन आमचे भाऊ बघितले, उद्धव पाटील शिंदे तालुका अध्यक्ष. त्यावेळेस गाडी जाग्यावर नव्हती. चिंचोलकर साहेब आणि मांजरमकरनं संगमत करून आणि त्यांच्याकडून आर्थिक व्यवहार करून ती गाडी सोडून दिली. हे आमचा स्पष्ट आरोप नाही, हकीकत आहे. का तर आमच्या संग ते सेटलमेंट करायला तयार होते. तुम्ही पैसे द्या म्हणून आम्हाला मांजरमकरनं 4 वेळेस सांगितले. आम्हाला पैसे नको होते, आम्हाला गुन्हे दाखल करायचे होते, मेन मुद्दा. तर आमचे ज्यावेळेस यांनी यांचं संमत झाले असल्यामुळं यांनी आमची नोंद घेत नव्हती. मी त्याच जागून चव्हाण साहेबाचा एक निष्ठावान कार्यकर्ता असल्यामुळे मी अमरभाऊ राजूरकरला फोन केला. साहेब असेल असं या ग्रामीण पोलीस स्टेशनला चिंचोलकर साहेब आमच्या शिवसेना तालुका अध्यक्ष आमच्या गावचे आहेत, त्याच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, त्या गाडीला आम्ही जप्तीला दिलं, ते गाडी सोडून दिली, आमची नोंदही कोणी घेत नाही. तर ते कोणाही जवळ जा, तुम्ही बाहेर व्हा, ही भाषा आमच्यासोबत केली त्यांनी चिंचोलकरनं. तर आमची त्यांना विनंती होती की या गाडीवर गुन्हे दाखल करा. तर गुन्हे दाखल आम्ही अमरभाऊला, हेमंत भाऊला, दक्षिणचे आमदार अनंतराव तिलके साहेबाला, या तिघांनाही आमचं बोलणं झाल्याच्या नंतर कुठंतरी आमच्या तक्रारीला त्यांनी महत्त्व दिलं. पण हे महत्त्व दिलं असं नाही. दक्षिणमध्ये अवैध धंदे गावोगाव, एका गावामध्ये 10 जागी दारू विकतात, याच्याने हे बंद झालं नाही. गावामध्ये सगळ्या जागी व्हॅगनर सध्या नशा गावात आल्या. बळीरामपूर असेल, धनेगाव असेल, वाजेगाव असेल, बळीरामपूर अवैध धंदे आहे, नो लिमिट आहे या ग्रामीणमध्ये. आणि चिंचोलकर आलं तसं अजून वाढ झाली, कमी होईल वाटलं. आणि मी कोणाचा तरी आशीर्वादानं आलो अशा आम्हाला धमक्या देतो, कोणाच्या तरी आशीर्वादानं आलो अशा धमक्या देऊन आम्हाला बाहेर काढण्याचं काम केलं चिंचोलकरनं. तर आम्ही आमचा स्पष्ट चिंचोलकरला विरोध आहे. येणाऱ्या 8 ते 10 दिवसात आमच्या नेत्याला आम्ही कल्पना दिलेली आहे. आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे, अमरभाऊ राजूरकरला कंप्लेंट दिली आहे, शिवसेनेचे नेते हेमंत भाऊला तक्रार केली आहे, अनंतराव तिलके साहेबाला, दक्षिणच्या आमदाराकडे आम्ही तक्रार केलेली आहे. या आम्हाला सगळ्यांनी काही दिवसात यायचं बदली करतो असं आश्वासन दिल्यामुळे आम्ही गप्प बसलो. 8 दिवसात जर बदली IG साहेबाकडे आम्ही आज तक्रार द्यालो, बदली जर नाही झाली तर पूर्ण दक्षिण रोडवर येऊन आम्ही ग्रामीण पोलीस स्टेशन पुढे आमरण उपोषण करू. ही मी आज तुम्हाला विनंती करून सांगायलो पुन्हा की आम्ही आमच्या दारूचा धंदा नाही, मटक्याचा धंदा नाही, वाळूचा धंदा नाही, कुठलाही धंदा नाही. ग्रामीणमधल्या कार्यकर्त्याच्या जनसेवा करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशनला जात असतो. आमचा कुठलाही धंदा नाही. पण चिंचोलकरनं जे आमच्यासोबत वागणूक दिली आणि जे आमची गाडी, आमच्यासारख्याची गाडी पळून लावतात त्याने संमत करून, काही आर्थिक व्यवहार करून, ते चुकीची पद्धत आहे. ग्रामीणला आतापर्यंत एवढा बोगस PI कधी आला नव्हता. म्हणून माझी हजारो विनंती आहे IG साहेबाकडे की या PIला बदलल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. महायुतीचा घटक म्हणून, मी माझी जिल्हा परिषद सदस्य म्हणून, शिवसेनेचा महागटाचा दुसरा घटक म्हणून, उद्धव पाटील शिंदे तालुका अध्यक्षाच्या गाडीला ॲक्सिडेंट होऊन आमच्यावर ही वेळ आहे. आज अजितदादा गटाचे आमचे तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील कव्वाळे आहात. हे आम्ही सगळे मिळून या कारवाईला पुढे जातो आणि यशस्वी केल्याशिवाय आम्ही महायुती म्हणून आम्ही गप्प बसणार नाही. आणि आम्ही दक्षिणची सर्व मतदारसंघातली ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतले सर्व धंदे यांनी बंद करावा. गुन्हानं नसेल तर इथल्या खुर्च्या सोडून घरला जावा. पण माझ्यासारख्यावर दारू पिऊन आले होते का, हे होते का, गावातल्या एखाद्या सामान्य कोपन दुकानावरल्या लाभार्थीला जाऊन विचारायचं की मनोहर पाटील कधी दारूला हात लावलाय का. या PIला माझं खुलं चॅलेंज आहे. माझा DNA चेक करा की मी दारू पित असेल तर शहानिशा उद्या तुमचाही करा. तुम्ही गलत कोणावर आरोप करू नका. हे धंदे सोडून द्या. अवैध धंदे बंद करा ना, दुसऱ्यावर कशाला आरोप करता. एकंदरीत मनोहर पाटील त्या जिल्ह्याचा पालकमंत्री, त्यानुसार त्या भागाचा आमदार, यानुरूप त्या भागातले अधिकारी त्या भागात कार्य करतात. मग ते पोलीस अधिकारी असू देत, तहसीलदार असू देत, ही सर्व सत्ता आपण तिन्ही घटक महायुतीतले, महासत्तेतले आहात. तरी सुद्धा तुमच्यावरती अशी वेळ येते आहे तर सर्वसामान्यांचं काय. आणि याप्रती आपण वरिष्ठांकडे आपण
खासदार अशोकरावजी चव्हाण जे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्या हात एकीकडे विधान परिषदेचे प्रतोद आहेत हेमंतभाऊ पाटील, त्यासोबत अजितदादा पवार उपमुख्यमंत्री गटाचे, ही सर्व असताना आपल्यासोबत अशी कैफियत आपल्याला एखाद्या ठाण्याच्या ठिकाणी येते आहे, तर सर्वसामान्यांचं पुढे काय? ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पीआयचं एकच म्हणणं की आम्ही काय फुकट आलो नाही. हे जे आमच्याच काही लोकांवर आरोप करून जर असं वागणूक देत असतील आमच्यासारख्या प्रतिनिधीला, हे एक निमित्त झालं. आज आमच्यावर आरोप झाला, उद्या सामान्य लोकांवर तर तिथं मध्ये येऊन येत नाही, घेऊन गेट बंद राहतात. आले की त्यालाच उचलून टाक, त्याच्यावरच कारवाया करायची. हे धंदे ग्रामीणला चालू हात म्हणून आम्ही महायुती म्हणून तिन्ही घटक एका जागी आलो ना. आम्ही आमच्या नेत्याला कल्पना दिलेली आहे. या एफआरला नुसतं ऑक्सिजन क्लेमच्या एफआर करता हेमंत भाऊ असतील, माननीय आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब असतील, अमरभाऊ असतील, दक्षिणचे आमदार आनंदरावजी तिलके साहेब असतील, या सर्वांना म्हणल्याच्या नंतर यांनी केस घेतला. इतकी यायला माज आलेली आहे ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सर्व या लोकांना. आणि आजूबाजूचे जे चमचे घेऊन फिरतात ना पीआय वसुली करण्याकरता, यायच्या आधी काटा काढा नाही ते आमचा काटा काढतील विनाकारण आरोप करून. या सर्व प्रकरणी आपली पुढली रणनीती काय असणार आहे? 8 दिवसामध्ये आम्ही नेत्यांना आमच्या 8 दिवसाची आम्हाला थांबण्याकरता विनंती केलेली आहे. त्यांनी तुम्ही थांबा, आम्ही त्याचं बघू, त्याची शहानिशा करू. आम्हाला 8 दिवसात जर न्याय मिळाला नाही तर महायुती म्हणून आम्ही आंदोलन करू. आयजी ऑफिस पुढे आंदोलन करू, कलेक्टर ऑफिस पुढे आंदोलन करू, ग्रामीण पोलीस स्टेशन पाशी आमरण उपोषण करू महायुती म्हणून.